माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2023 पास केले, पण ते बिल एक स्टेप पुढे वचून 2011च्या सेन्ससाचे आणि 33% सीट दिवन, म्हणजे आम्ही जसे म्हणता की जवळपास 834 सीट लोकसभेचे जातले, विधानसभेचे सीट वाढपाचे आसा। 2029च्या उपरांत लोकसभेत आणि विधानसभेत हे सगळीकडे लागू जातले। त्या खातीर हांव पयल्यान पयलीं माननीय मोदीजीचे अभिनंदन म्हणटा। समानता, न्याय आणि हक्क हो आमकां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी दिल्लो, पण आयज पर्यंत जो न्याय आणि हक्क आणि समानता ह्यो महिलांक अजुनूय मेळूंक नासले। ते दिवपाचें काम जर कोणी केलें जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केलें आणि ताका 33% आज रिजर्वेशन दिता। 2029च्या लोकसभा आणि विधानसभेने आमकां हे पळोवपाक मेळटलें, म्हणून हांव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचें अभिनंदन म्हणटा। आणि त्याच बरोबर म्हज्या सगळ्या महिला भयणींक हांव खूब तांचें अभिनंदन करता की पयले फावटी हेज्या व्हडल्या संख्येन त्यो लोकसभा आणि विधानसभेत पावतले। महिलांच्या खातीर आमी जे म्हणटा की विविध कार्यक्रम राबोवपाचे आसता, जी बिल्स पास करपाची आसा तितून ती अग्रेसर आसतली, ज्या निमित्तात म्हणजे आमी म्हणटा की इट इज एन वुमन लेड गव्हर्नन्स हे जावपा खातीर ताचो खूब मोठो फायदो जातलो। अँड वुमन लेड गव्हर्नन्स वील लीड द कंट्री, वील लीड द स्टेट इन फ्युचर इन डिफरंट सेक्टर्स, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल सेक्टर्स हातून आमकां वुमन लीड करता आसतना दिसतली। त्या खातीर सगळ्या म्हज्या महिला भयणींचे खूब खूब अभिनंदन। गोंयान कशें आसतलें मागीर ते जेन्ना बिल पास जातलें तेन्ना सगळ्यांच्या लक्षांत येतलें।